बदल आहे? एक मिनिट दिल्लीवरून आले कोकाटे असे 2-3 प्रश्न सध्या कोकाटे महत्वाचा. काय संबंध आमचा? करा सुरू. झालं का? कृषी मंत्री कोकाटे यांचे अनेक वादग्रस्त वक्तव्य सातत्याने होत आहे. कुठेतरी मागणी होत आहे त्यांना पदावरून वेगळं करण्यात आहे, मंत्रिपद काढून टाकण्यात. आता राज्य सरकारने ठरवायचं आहे, मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता पाहते की मुख्यमंत्री काय निर्णय करतात. आपल्याच पक्षाचे रोहित पवार यांनी त्यांचा एक व्हिडिओ बाहेर काढला होता आणि त्यानंतर त्या पद्धतीनं हे होत आहे, वक्तव्य येत आहे, सरकारला भिकारी म्हणताय. ते मी तेच म्हणतो ना, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर विचार करायचा असतो. आम्ही विरोधात आहोत, आम्ही विचार करून काय उपयोग आहे? विरोधकांची काय मागणी आहे? मागणीचा प्रश्न नाही, आपलं सरकार कसं चालवायचं हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं असतं. विरोधक तर मागणी करतायतच. महाराष्ट्राची मागणी आहे, तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल ना. काही मंत्र्यांना बदललं जाणार आहे अशा चर्चा सुरू आहे. एकंदर राष्ट्रवादी नेते दिल्लीला काय म्हणजे विशेष काय दौरा होता? काही विशेष नाही. शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा काल संध्याकाळी 5 वाजता कन्व्हेन्शनचं उद्घाटन होतं आणि आज पुन्हा एक मोठा कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलो होतो. माहितीतील मंत्र्यांच्या ज्या पद्धतीने वादग्रस्त विधान येत आहे, मुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जातं. आता राजीनामा नाही, ते खांदेपालट करू शकतात अशी शक्यता होती. खांदेपालट म्हणजे आहे त्या मंत्र्यांना काढायचं नाही आणि राजीनामा म्हणजे मंत्र्यांना काढायचं. आता तेच आम्ही वाट बघतोय, मुख्यमंत्री चॉईस काय करतात. खांदेपालट करणे म्हणजे आहेत त्यांना आहे ते मान्य आहे, ते बोलले त्या वक्तव्याला मान्यता मुख्यमंत्र्यांची असा त्याचा अर्थ होईल. खांदेपालट करणं आणि खांदेपालट केलं तरी स्वभाव बदलत नाही ना, का बदलतो? अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. कुठेतरी या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्यानं महायुतीतले अनेक नेते जे आहेत ते अडचणीत आहे. त्यामुळे कुठेतरी दिल्लीश्वर नेतेही नाराज आहे, बदल झाले पाहिजे अशी चर्चा झालेली आहे. नाही, भारतीय जनता पक्षाला हे सर्व मान्य आहे, ते नाराज होण्याचा काही प्रश्न नाही. ज्या पद्धतीनं सरकार चालवायचं चाललं आहे सध्या, ते भारतीय जनता पक्षाला मान्य आहे. आपणच म्हणतो आहे की भाजपचे प्रमुख नेते नाराज आहेत. नाराज वगैरे कोणी नाही, त्यांना ह्या सगळ्या विधानाला मान्यता आहे त्यांची. सर, अशा आरोग्यमंत्री जर केलं खांदेपालटामध्ये तर आवडेल. नाही, आता चॉईस मुख्यमंत्र्यांचा आहे, तो खांदेपालट करायचं का मंत्रिमंडळात बदल करायचे, आता त्याचीच आम्ही वाट बघतो. मुख्यमंत्री हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न किती गांभीर्यानं घेत आहेत त्यावर अवलंबून आहे. एक मेसेज देण्यासाठी काय मागणी राहील राष्ट्रवादीची एकंदरीतच? मेसेज वगैरे द्यायची काही गरज नाही, याच्यावर निर्णय काय याचीच आम्ही वाट बघतो. खांदेपालट होणार आहे अशा चर्चा सुरू आहे, पण तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून काय वाटतं की खांदेपालट व्हायला पाहिजे की मग राजीनामा व्हायला पाहिजे? मी आता ते बोलतोयच ना, तुमच्या हे आत्तापर्यंत लक्षात नसेल आलं तर माझी पंचायत आहे. दुसरं काय नाही बोलले की राजीनामाच झाला पाहिजे किंवा खांदेपालटच झालं म्हणजे स्पष्ट नाही. ते मी तेच म्हणतोय की मुख्यमंत्र्यांची टॉलरन्स लेवल काय आहे आणि मुख्यमंत्री याच्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत हेच आम्ही बघतोय. बघूया ना काय होतंय ते. काल एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. 89,000 कोटी रुपये थकीत आहे. एका पाणी पुरवठ्याचे 3 कामं तीन वेगळ्या कंत्राटदारांनी घेतलेली होती. त्याचे हे सब कॉन्ट्रॅक्टर होते. फार प्रयत्न करून देखील त्या बिचाऱ्याला पैसे मिळाले नाही. बरीच देणी सरकारचं हे काम करता करता त्याला झाली. 60-65 लाख रुपये त्यांनी लोकांच्याकडून उचललेले होते आणि 1,40,00,000 रुपयापर्यंतचं बिल त्याला येणं होतं. दुर्दैवाने यातलं काहीच झालं नाही आणि त्यामुळं प्रेशरला बळी पडून त्याला शेवटी नाईलाजाने त्याने आत्महत्या केली. अत्यंत दुर्दैवी घटना झाली. माझ्या तालुक्यातला तो मुलगा आहे. त्याच्या घरी मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी मी जाऊन आलेलो.
अतिशय होतकरू आणि अतिशय उदयोन्मुख असा तो काम करणारा मुलगा होता. आज सरकारने 89,000 कोटी नाही, सरकारची देणी फार आहेत. सरकारने या PWDमध्ये बिलं दिलेली नाहीत, पाणी पुरवठ्यामध्ये दिलेली नाहीत, ग्रामविकास खात्यात तसंच पेंडन्सी आहे. कोणतंही खातं असं नाही की ज्याला सरकारने योग्य आणि पूर्ण मागणीप्रमाणे पैसे त्या खात्याला दिलेले आहेत. त्यामुळं हा सगळा प्रकार हा महाराष्ट्राच्या फसवणुकीचा होता. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी खिशात पैसे नसताना हजारो कोटी रुपये लोकांच्यासाठी खर्च करण्याचे निर्णय घोषित करण्यात आले. दिवसाला एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत 100-100, 150-150 निर्णय होत होते. तुम्हा सगळ्यांना वाटत होतं सरकार फार गतिमान आहे, पण आता त्याची गती काय आहे तुम्हाला आता नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं असेल असं मला वाटतं. आज महाराष्ट्रात 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांची बिलं महाराष्ट्र सरकारने देणं बाकी आहे, 5 लाख. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या सरकारने या बाकीच्या अवांतर घोषणा, बडे जाव, एक मंत्री फिरताना त्याच्यामागं 15-15, 20-20 गाड्या फिरणं जरा काटकसर करावी. सरकारची परिस्थिती गंभीर आहे. सरकारला देणं जास्त झालं आहे, कर्ज प्रचंड वाढलेलं आहे आणि सगळं आलबेल आहे. हे चित्र आता राहिलेलं नाही. शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत. दुसऱ्या बाजूने दुर्दैवाने आता कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होत आहेत.